पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर भडकले असून माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रक्तरंजित संघर्ष सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या सख्ख्या भावावर आज भर दिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला। अक्षय बापू मस्के उर्फ बाळा असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संभाजीनगर परिसरातील संविधान चौकात बुधवारी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला। दुचाकीवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी अक्षय मस्केवर सलग 3 गोळ्या झाडल्या। यातील एक गोळी त्याला लागल्यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार करत घटनास्थळावरून पळ काढला। अक्षय मस्के हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच मध्य प्रदेशातून पुण्यात पिस्तुले आणल्याचा आरोपही त्याच्यावर असल्याचं सांगितले जात आहे। दरम्यान वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर सुरू असलेल्या सुडाच्या मालिकेतील हा तिसरा हल्ला असल्याचं बोलले जात आहे। यापूर्वी आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर आणखी एका आरोपीच्या रिक्षाचालक भावाची हत्या झाली होती। या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। आता सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे। एक जखमी आहे, त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे। आतापर्यंतची हेच माहिती आहे। तुझी पुढील चौकशी आपण करतात। एक वेळ सगळे माहिती आल्यानंतर आपण सविस्तर केली नाही, आतापर्यंत हे सगळं माहित नाही आहे। हे माहित झाल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देईल। 10 वाजताची घटना सध्या तो 2 अंशी माहिती आहे। जसं मी होता ती आपल्याला नाही, आता ते आपण हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे त्यांना। जसे त्याच्याबद्दल ते पुढे फुल माहिती आपल्याला नंतर सांगतो, किती लागलं आणि काय लागलं हे डॉक्टरची याच्या नंतर आपल्याला